माढ्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेत आहेत। ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल आपल्याला बोलू देत नाहीत। आज आई तुळजाभवानीचं त्या ठिकाणी दर्शन घेऊन मला वाटतंय महाराष्ट्रातलं 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आपल्या तुळजाभवानी मातेच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या तुळजापूर नगरीपासनं आज आईचा आशीर्वाद घेऊन मी त्या ठिकाणी जे मागच्या 5 वर्ष सामान्य माणसासाठी मी काम केलंय त्या कामाच्या ताकदीवर परत एकदा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या नेते मंडळीच्या आशीर्वादानं आणि माझ्या भागातल्या जनतेच्या आशीर्वादानं मी त्या ठिकाणी ही निवडणूक लढण्यासाठी जात आहे। आणि खात्रीनं सांगू इच्छितो की या सामान्य माणसाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असणार आहे। सामान्य माणूस माझी ताकद आहे आणि तो सामान्य माणूस या ठिकाणी भरभरून त्याच्या मताचं पवित्र दान करून निश्चितपणे त्यांचा खासदार म्हणून ज्या पद्धतीने मी मागच्या 5 वर्षात काम केलंय त्याच पद्धतीनं पुढच्या 5 वर्षात काम करण्यासाठी ही जनता मला लोकसभेत पाठवेल। जनशक्ती असा हा सामना आहे असं ओमराजे निंबाळकर सांगतात आणि ते आज उमेदवारी अर्ज दाखल करतात। संतोष जाधव, TV9 मराठी, तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।